मिशन राज्यसेवा 2023 जो बदललेला आपला पॅटर्न आहे संपूर्ण त्या पॅटर्ननुसार जर आपल्याला परिपूर्ण बुक लिस्ट पाहिजे असेल तर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत अवश्य पहा। या लेक्चर नंतर तुम्हाला कोणतं पुस्तक वाचावं ह्याच्याबद्दलचा एकही प्रश्न उरणार नाही, संपूर्ण प्रश्न तुमचे इथं कव्हर होणार आहे। मी उत्तम गोरे तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो। नवीन पॅटर्ननुसार टॉपिक वाईज राज्यसेवेची बुक लिस्ट कशी असेल हे आपला आजचा विषय आहे। तर लक्षात घ्या, पहिला तर मुद्दा आपल्या ठिकाणी एक लक्षात घ्या की राज्यसेवेचा जो बदल झाला आहे तो मुख्य परीक्षेमध्ये बदल झालेला आहे। कुठं बदल झालेला आहे? मुख्य परीक्षेमध्ये बदल झालेला आहे। म्हणजे पूर्व परीक्षेवरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे की पूर्व परीक्षेत नेमकं काय काय स्ट्रॅटेजी असावी, प्लॅनिंग कसं असावं, की येणारी परीक्षा पास होण्यासाठी काय काय करावं लागतंय, तर ते तर बनवणार आहे। त्यासाठी तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती 100% टिकून राहा। आता फक्त मी तुम्हाला पूर्वची बुक लिस्ट न सांगता मुख्य परीक्षेत काय काय करायचं आणि तीच पुस्तकं जर पूर्वसाठी जरी ठेवली तरीसुद्धा त्या विषयाला पूर्वला काही अडचण येणार नाही, एवढी मात्र इथं पक्की गॅरंटी आहे। आता इथं पहिला मुद्दा लक्षात घ्या, राज्यसेवेचा जो पेपर आहे आपला GS1, हा GS1 जो पेपर आहे तो GS1 मध्ये जो विषय आहे इतिहास आणि भूगोल, कोणता? इतिहास आणि भूगोल हा जो विषय आहे ह्या विषयासाठी जर आपण विचार केला तर एन्शियंट हिस्ट्री आणि मेडिवल हिस्ट्रीची जेवढे जुने NCERT आहेत तेवढे सगळे वाचायचे। कोणते? जुने NCERT। थोडक्यात तुम्हाला मी आता NCERT आवर पास्ट टू थीम्स टू म्हणजे ही जी पुस्तकं आहेत हे इतक्या सहज पद्धतीने सांगतो की 6वी ते 12वी पर्यंतची जेवढेही NCERTचे इतिहासाचे पुस्तक आहेत एवढे सगळे तुम्हाला वाचून घेणं आहे आणि शक्यतो ओल्ड NCERT वाचा। कोणती? ओल्ड NCERTचे पुस्तकं वाचा। मार्केटमध्ये तुम्हाला हे ओल्ड NCERT न्यू NCERT दोन्ही प्रकारची पुस्तकं मिळतात। तर पहिला क्रायटेरिया काय? NCERT वाचल्यानंतर तुम्हाला इथं पूर्व परीक्षेवरती जे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताला जे प्रश्न विचारले जाणार आहेत 20-22 तिथं तुम्हाला 13-14 प्रश्नाचा आरामात बेनिफिट होऊ शकतो, त्यामध्ये काय डाऊट नाही। आता प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी जर अजून आपण विचार केला GS1चा विचार तर या ठिकाणी बघा एन्शियंट इंडियासाठी अर्थात प्राचीन भारतासाठी RS शर्मा नावाचं पुस्तक मिळतं। कोणतं? RS शर्मा। म्हणजे हे पुस्तक कधी वाचायचं तर NCERTचं पुस्तक वाचून झाल्यावर प्राचीन भारतासाठी RS शर्माचं पुस्तक तुम्हाला वाचणं आहे। आणि मध्ययुगीन भारतासाठी हे जे NCERT वाचून झाले की त्यानंतर सतीशचंद्र यांचं पुस्तक मध्ययुगीन भारतासाठी वाचणं आहे। ही दोन्ही पुस्तकं मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत। म्हणजे हे दोन्ही पुस्तकं इंग्लिश पण आहेत, हिंदी पण आहेत आणि मराठी भाषेत सुद्धा ही पुस्तकं उपलब्ध आहेत। हा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा। म्हणजे बघा ह्यातला जो इतिहासाचा मुद्दा आहे हा इतिहासाचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की NCERT वाचायचे। आता म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी मी सांगतोय, सुरुवातीला कशासाठी? प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी 2 पुस्तकं आणि NCERT तर आहेतच आहेत। त्यानंतर त्यातला जो भाग आहे आर्ट आणि कल्चर, कोणता? आर्ट आणि कल्चर म्हणजे कला आणि संस्कृती, ह्याच्यासाठी तुम्हाला काय वाचायचं आहे तर हे बघा एकदा 6वी ते 12वी NCERT तुम्ही हातात घेतले तर आता डबल मी तुम्हाला सांगणार नाही का, तर त्यात तुम्हाला प्राचीन पण कव्हर होणार आहे, मध्ययुगीन पण कव्हर होणार आहे, तुम्हाला आधुनिक पण कव्हर होणार आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ह्यातून येणारा जो सांस्कृतिक इतिहास आहे तोही कव्हर होणार आहे। म्हणजे NCERT फार मोठा विषय आहे तुम्हाला सांगतो। अगोदर जसं स्टेट बोर्ड होतं तसं आता NCERT फार मोठा विषय इथं घडलेला आहे। आता आर्ट अँड कल्चरसाठी पुस्तक म्हणून काय वाचायचं तुम्हाला सांगतो। सगळ्यात चांगलं आर्ट अँड कल्चर दिले 11वीच्या NCERT मध्ये, त्यामध्ये लिव्हिंग क्राफ्ट ट्रॅडिशन ऑफ NCERT 12वी, 11वी आणि 12वीच्या NCERT मध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला आर्ट अँड कल्चर आणि NCERT कशासाठी वाचायचं तुमच्या संकल्पना क्लिअर होतात, जेणेकरून तुम्ही उत्तर लिहू शकता। उत्तर काय करू शकताय? लिहू शकता, असा त्याच्या पाठीमागे मुद्दा आहे। म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये सर्वाधिक प्रश्न हे सांस्कृतिक इतिहासावरती विचारले जातात, राजकीय इतिहासावर एवढे प्रश्न विचारले जात नाहीत, मुख्यचा मुद्दा असा आहे। आणि पुस्तक जर म्हणलं तर इंडियन कल्चर बाय
नितीन सिंघानिया. आता हे पुस्तक काय मराठीमध्ये अवेलेबल नाही, हे पुस्तक हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. कोणतं? हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. आणि NCERT सुद्धा हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे दुर्दैवाची थोडीशी बाब आपल्याला असं आहे की आपल्याला बरंचसं मटेरियल जे आहे ते मराठी भाषेत कमी उपलब्ध आहे. आता प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी मुद्दा झाला. आता आपण येऊयात मॉडर्न इंडिया, आधुनिक भारताचा इतिहास. ह्यावरती तुम्ही काय वाचायचं आहे? आधुनिक भारताच्या इतिहासासाठी तुम्ही इथं काय वाचलं पाहिजे हा मुद्दा लक्षात घ्या. तर आधुनिक भारतासाठी एकदाच तुम्हाला NCERT सांगून दिलेले आहेत, तरी पण लक्षात घ्या. आवर पास्ट जे पार्ट आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2, जे आपण पाहतो की 8वीचं पुस्तक इतिहासाचं NCERTचं आणि या ठिकाणी 12वीचं इतिहासाचं जे थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री जे 12वीचं पुस्तक आहे, हे दोन पुस्तकात मॉडर्न हिस्ट्री खूप चांगल्या प्रकारे दिली. आता पुस्तकाचा विचार केला तर ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया हे स्पेक्ट्रमचं पुस्तक वाचा, किंवा इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे बिपिन चंद्रचं पुस्तक वाचा. हे पण पुस्तक मराठीत अवेलेबल आहे. स्पेक्ट्रम मराठीत अवेलेबल नाही, पण इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे बिपिन चंद्राचं मराठीमध्ये अवेलेबल आहे. के सागर प्रकाशनमध्ये येतं ते. BL ग्रोवर आणि NK बालेराव हे मराठीत शुद्ध पुस्तक आहे. हेही पुस्तक चांगलं आहे. म्हणजे एकतरी स्पेक्ट्रम वाचा, किंवा बिपिन चंद्र वाचा, किंवा ग्रोवर वाचा. तिन्ही घेऊन बसू नका. तिन्हीपैकी एक वाचलं तरी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास चांगल्या प्रकारे क्लिअर होतोय. तिन्हीपैकी काय एक जरी वाचलं तरी तुम्हाला हा इतिहास चांगल्या प्रकारे क्लिअर होणार आहे, ह्यामध्ये काही डाऊट नाही. प्राचीन काळाला, मध्ययुगीन काळाला, आधुनिक तुम्हाला कळालं असेलच, हा मुद्दा इथं लक्षात घ्या. आता त्यानंतरचा जो पुढचा विषय आपला की पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य उत्तर भारत, हा पण मुख्यसाठी आपल्याला राहतो. काय? स्वातंत्र्य उत्तर भारत. तर 12वीचं पॉलिटिक्स इन इंडियन सिन्स इंडिपेंडन्स NCERT जे आहे 12वीचं, हे 12वीच्या NCERTमध्ये स्वातंत्र्य उत्तर भारत म्हणजे 6वी ते 12वी NCERT वाचायचेच आहेत, त्यामध्ये काय डाऊट नाही. आणि पुस्तक म्हणून जर वाचायचं, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स बिपिन चंद्राचं पुस्तक आहे. मराठी भाषेमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. कशात? मराठी भाषेमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आणि त्याच्याद्वारे तुम्हाला स्वातंत्र्य उत्तर भारताचा जो सिलेबस आहे तो सिलेबस इथं समजायला फार चांगली मदत होत असते. आता जागतिक इतिहास सुद्धा तुम्हाला आहे. जगाचा इतिहास सुद्धा GS1 पेपरमध्ये प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, स्वातंत्र्योत्तर भारत आणि जागतिक हे सगळे मिळून 125 मार्काला तिथं तुम्हाला आहे. दोन्ही मिळून 250 मार्काला आहे. आता यामध्ये जागतिक इतिहासात NCERT थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री जे आहे, NCERT जे आहे ते वाचा. हे 6वी ते 12वी एकदाच वाचून घ्यायचे. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड बाय अर्जुन देव, जगाचा इतिहास हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड बाय अर्जुन देव, हे पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध नाही, पण हे पुस्तक अत्यंत परिपूर्ण आहे, ज्यातून तुम्हाला अचूकरित्या जो जगाचा इतिहास समजायला खूप चांगली मदत होऊ शकते. आता इंडियन सोसायटी जी आहे, भारतीय समाज जीवन, ऐतिहासिक समाज जीवन प्राचीन काळात, मध्ययुगात, आधुनिकामध्ये कसं होतं, तर थोडक्यात त्याला समाज सुधारणेचाच इतिहास म्हणा थोडक्यात. तर याच्यासाठी तुम्ही पूर्ण NCERT वाचा. म्हणजे 6वी ते 12वी एकदा इतिहासाचे सगळे NCERT आणा ओल्ड आणि एकदाच वाचून घ्या ते. त्यातून हे तुम्हाला सगळेच मुद्दे क्लिअर होणार आहेत. आता पुढचा मुद्दा GS1 मधला जो मुख्य भाग आहे त्याला आपण जॉग्राफी अर्थातच भूगोल म्हणतो. काय म्हणतो? भूगोल. आता भूगोल यामध्ये बघा, वर्ल्ड जॉग्राफीसाठी तुम्हाला इथं मी पहिल्यांदा एक मुद्दा अजून क्लिअर करतो. जॉग्राफीसाठी सुद्धा वर्ल्ड असेल, त्यानंतर नॅशनल आपला भारताचा जॉग्राफी असेल, किंवा पृथ्वीचा आपण पाहतो फिजिकल जॉग्राफी असेल, तर संपूर्णतः भूगोलचे सुद्धा तुम्हाला 6वी ते 12वी NCERT वाचायचे आहेत, जेणेकरून वर्ल्ड जॉग्राफी, फिजिकल जॉग्राफी, या ठिकाणी इंडियन जॉग्राफी हे सगळं त्यातून कवर होणार आहे 6वी ते 12वी. लक्षात ठेवा. आता इथं जर तुम्हाला पाहायचं झालं, GC लेवॉनचं पुस्तक जे आहे सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जॉग्राफी,
हे जे.सी. लेवांचं पुस्तक घ्या. हे पुस्तक पण आपण पाहतो मराठीमध्ये उपलब्ध नाही. हे पुस्तक आपण पाहतो इंग्लिश किंवा हिंदीमध्येच उपलब्ध आहे. ह्याच्याऐवजी जर फिजिकल जॉग्राफीला तुम्ही सौदी सरांचं जरी पुस्तक वाचलं तरीसुद्धा ते सफिशियंट आहे जे मराठीतून उपलब्ध आहे. आता भारतीय जॉग्राफीसाठी सुद्धा NCERT तर आधीच क्रायटेरिया आहे. त्यामध्ये मी थोडंसं डिटेल टाकलं आहे कोणतं NCERT कुठं आहे काय आहे. टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा, त्याच्यावरती तुम्हाला मी PDF सेंड करणार आहे. आता यामध्ये बघा AB सौदी इंडिया आणि वर्ल्ड जॉग्राफी आणि माजिद हुसेन इंडिया आणि वर्ल्ड जॉग्राफी दोन्ही पुस्तकं मराठीमध्ये अवेलेबल आहे. हे घ्या किंवा हे घ्या, सौदीचं घ्या किंवा माजिद हुसेन यांचं पुस्तक घ्या. जॉग्राफी त्यातनं 100% क्लिअर होऊन जातो. काय 100% जॉग्राफी काय क्लिअर होऊन जातो, काहीही शंका त्यामध्ये उरत नाही. आता पुढचा जो विषय आपल्याला पाहायचा आहे GS2चा पेपर. हा पेपर जर आपण पाहिला तर पॉलिटी म्हणून आपण याला ओळखू शकतो पहिल्यांदा. तर पहिल्यांदा मुद्दा लक्षात घ्या, ह्या पुस्तक आहे ह्यामध्ये NCERT कोणकोणते वाचायचे, ज्यामध्ये 11वीचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क हे पुस्तक तुम्ही 11वीचं वाचून घेणं आहे. त्यानंतर डेमोक्रेटिक पॉलिटिक्स पार्ट 2 10वीचं पुस्तक आहे आणि डेमोक्रेटिक पॉलिटी 9वीचं पुस्तक आहे. म्हणजे तुम्हाला 9वी 10वी 11वीचं या ठिकाणी NCERTचं पुस्तक वाचणं आवश्यक आहे. पण हे कन्सेप्टसाठी आहे. शेवट एक मुद्दा पॉलिटीचा तुम्हाला सांगतो. यम लक्ष्मीकांत हे पॉलिटीसाठी एक असं पुस्तक आहे की ज्याच्या बाहेर ह्या ठिकाणी जी बेसिक पॉलिटी आहे ही जात नाही का, तर त्याच्या बाहेर पॉलिटीचं काय नाहीच. म्हणजे लक्ष्मीकांत जरी वाचलं तरी तुम्हाला हे भरपूर मोठ्या प्रमाणे कवर होऊ शकतं. आणि पॉलिटी आणि गव्हर्नन्स म्हणजे ते जे दोन्ही एडिशन आहेत लक्ष्मीकांत यांचे दोन्ही तुम्हाला वाचायचे आहेत. पॉलिटी आणि गव्हर्नन्स जे दोन्ही भाग आहेत ते भाग तुम्हाला इथं वाचायचे आहेत, तिथं काहीही डाऊट नाही. आता यानंतर जर आपण पाहायचं झालं तर सोशल जस्टिससाठी ह्या ठिकाणी आपण पाहतो ज्या गव्हर्नमेंटच्या विविध योजना येतात किंवा वाजीराम आणि रवीच्या नोट्स आहेत त्या तुम्हाला वाचायचे. शक्यतो रिसेंटच्या योजना तुम्ही साधारणतः 1 वर्षाचं हे जे योजना मासिक जे आहे ह्या योजना मासिक तुम्ही वाचा. किती 1 वर्षाचं योजना मासिक तुम्हाला वाचायचं आहे, ज्यामध्ये या तुम्हाला गव्हर्नमेंटच्या जेवढ्याही सर्व योजना आहेत ह्या योजना इथं क्लिअर होणार आहेत. आणि इंटरनॅशनल रिलेशनसाठी 12वीचं NCERT तुम्हाला वाचायचं आहे, ज्याला कंटेम्पररी ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स म्हणतात. हे पॉलिटीचं पुस्तक वाचायचं आहे. आणि याच्याबरोबर जर तुम्हाला पाहायचे असेल तर चॅलेंजेस अँड स्ट्रॅटर्जी रिथिंकिंग इंडियाज फॉरेन पॉलिसी बाय राजू सिकरी, ॲमेझॉनवरती राजू सिकरी यांचं हे पुस्तक उपलब्ध आहे, जे इंटरनॅशनल रिलेशनसाठी तुम्हाला अत्यंत फायद्याचं ठरेल. वाचायला सहजरित्या तुम्हाला तिथं ते उपलब्ध आहे. ते पुस्तक तुम्ही घेणं आहे. आता बऱ्यापैकी स्टडी मटेरियल तुम्हाला दिसतेच, हे इंग्लिशमधलं स्टडी मटेरियल इथं उपलब्ध आहे. पण आता सध्या आपण हे काय करू शकत नाही का, तर सिलेबस बदलल्यानंतर आता महाराष्ट्राच्या संदर्भात जरा मटेरियल कमी आहे. आता GS3 मध्ये आपण पाहतो की इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेक्नॉलॉजी हा जो भाग आहे ह्या भागासाठी काय करायचं आहे, तर या भागासाठी साधी सिंपल गोष्ट आहे बघा. इकॉनॉमिकचे पुस्तक आहे NCERT 9वीचं. अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे पुस्तक आहे 10वीचं NCERT. इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे ह्या ठिकाणी 11वीचं पुस्तक आहे. इंट्रोडक्टरी मायक्रो इकॉनॉमिक्स आहे 12वीचं पुस्तक आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला हे झाले NCERT म्हणजे कोणकोणतं वाचायचं आहे, 9वी 10वी 11वी आणि 12वीचं हे जे अर्थशास्त्राचं NCERT आहे ते तुम्हाला वाचून घेणं आहे. हे 9वी 10वी 11वी आणि 12वीचं NCERT वाचायचं. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात भारी काय आहे बघा,
रमेश सिंग यांचं इंडियन इकॉनॉमी किंवा किरण देसले यांचं जे इकॉनॉमीचे भाग 1 आणि भाग 2 हे दोन्ही पुस्तक करायचेत. रमेश सिंग हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, पण किरण देसले यांचं इंडियन इकॉनॉमी जे आहे हे मराठीमध्ये उपलब्ध आहे. आणि भाग 1 आणि भाग 2 हे दीपस्तंभाचे पुस्तक वाचा. तुमचा हा पूर्णपणे जो इकॉनॉमीचा सेक्शन आहे हा 125 मार्काचा हा इथं इझिली कवर होणार आहे, त्यात काय डाऊट नाही. आता इकॉलॉजी आणि इन्व्हायरमेंट, इकॉनॉमी, इकॉलॉजी, इन्व्हायरमेंट, सायन्स, टेक्नॉलॉजी असा भरमसाठ सिलेबस आहे. आता यामध्ये जर इकॉलॉजी आणि इन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही पाहायचं झालं तर इकॉलॉजी आणि इन्व्हायरमेंटमध्ये 11वीचं बायोलॉजीतला जो चॅप्टर आहे 13वा, 14वा, 15वा आणि 16वा. बघा 11वीच्या पुस्तकाचं जे बायोलॉजीचं पुस्तक आहे NCERTचं त्यातला 13वा, 14वा, 15वा आणि 16वा पूर्ण बायोलॉजी वाचायची गरज नाही. आणि केमिस्ट्रीचं जे 11वीचं पुस्तक आहे त्यातला 14वा चॅप्टर वाचा. कितवा? 14वा चॅप्टर वाचा. का तर या गोष्टीमुळे तुम्हाला सांगतो इकॉलॉजी आणि इन्व्हायरमेंटच्या ज्या बेसिक संकल्पना आहेत ह्या संकल्पना तुमच्या पूर्ण होणार आहेत. आता ह्या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं जॉग्राफी आपण पाहतो NCERTचं नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ चॅप्टर्स फ्रॉम स्टँडर्ड 8वी ते 11वी. म्हणजे जॉग्राफीचे जे NCERT आहेत 8वी ते 11वी त्यातलं प्रत्येक ठिकाणी जो नॅचरल व्हेजिटेशन आणि वाईल्ड लाईफचे चॅप्टर आहेत तेवढे चॅप्टर थोडक्यात काय 6वी ते 12वी जॉग्राफी नीटनेटकं वाचलं तर इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटचे जे चॅप्टर आहेत ते त्यातून पूर्ण होणारच आहेत. म्हणून इतिहास, भूगोल हे 6वी ते 12वी पूर्ण वाचूनच घ्यायचे आहे, त्यात काय अडचण नाही. NCERT वाचून घेणं आहेच आहे. आता त्यातलं जे टेक्नॉलॉजी आहे म्हणजे त्या पेपर 3 मधला जो टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर, डिझास्टर ह्याच्यासाठी बघा टेक्नॉलॉजीसाठी 11वीच्या केमिस्ट्रीचं पुस्तकातला 14वा चॅप्टर, 12वीच्या बायोलॉजीचं या ठिकाणी 4थं आणि 5वं युनिट, त्यानंतर 11वीचं बायोलॉजीचं बघा 4थं आणि 5वं युनिट करा चॅप्टर. त्यानंतर 12वीचा जो बायोलॉजी केमिस्ट्री आहे त्याचा 16वा चॅप्टर करा. त्यानंतर 12वी बायोलॉजीचा 8वा, 9वा, 10वा हे टेक्नॉलॉजीचे चॅप्टर आहेत सगळे. हे कशाचे चॅप्टर आहेत? टेक्नॉलॉजीचे चॅप्टर आहेत. हे नॅनो टेक्नॉलॉजी हे काय असतं ते दुनियादारी, बायोटेक्नॉलॉजी वगैरे हे सगळे मुद्दे त्यात दिलेले आहेत. म्हणजे बेस तुमचा क्लिअर होईल, ते बेससाठी वाचायचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त करंट अफेअर तुम्ही अटॅच राहायचं. द हिंदू असेल किंवा आता महाराष्ट्रातली सुद्धा जी पुस्तकं आहेत ती खूप चांगली दर्जेदार आहेत, अभिनव वगैरे हे सगळे की यातसुद्धा खूप चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजीची रिसेंट डेव्हलपमेंट काय आहे ह्याचं भरपूर मोठं अपडेट टाकलेलं आहे. आता त्यानंतर जर आपण पाहिलं ॲग्रिकल्चरसाठी काय वाचायचे तर ॲग्रिकल्चरसाठी आर गुप्ताचं ॲग्रिकल्चरचं जे आहे ते वाचून घ्या. किंवा त्याच्यापेक्षा आपण पहा जे योजना नावाचं मासिक आहे त्यातून ज्या सिलेक्टिव्ह योजना आहेत ॲग्रिकल्चरच्या म्हणजे रिसेंटच्या योजना ॲग्रिकल्चर सेक्टरच्या तुम्हाला विचारल्या जातात. बाकी ॲग्रिकल्चरचं जे इकॉनॉमी आहे ते रमेश सिंग किंवा देसले सरांच्या त्यातून ते अगोदरच कवर होऊन गेलेलं असतं तुम्हाला. आणि डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट जो भाग आहे त्यातला डिझास्टर आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन, तर ह्याच्यासाठी व्हिजन IASच्या नोट्स आहेत ह्या ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल असतात, त्या तुम्ही इथं वाचून घेणं आहे. व्हिजन IASच्या म्हणजे पेपर 3 मध्ये इकॉनॉमी, सायन्स, टेक्नॉलॉजी, इकॉलॉजी, इन्व्हायरमेंट आणि डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट असा जो भला मोठा भाग आहे तो इथं तुमचा आरामात कवर होऊन जाईल. आता पुढचा जो महत्त्वाचा लास्ट पेपर आहे ज्याला आपण इथिक्स आणि इंटिग्रिटी म्हणतो, तर इथिक्स आणि इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड ह्याच्यासाठी जे लेक्सिकॉन फॉर इथिक्स अँड इंटिग्रिटी हे जे आहे हे तुम्ही घेऊन टाका. आणि अशा प्रकारे त्यातून तुम्ही याच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी यातून करून घ्या. म्हणजे हे जे 4 पेपर आहेत GS 1, 2, 3, 4 ह्या 4 पेपरमुळं तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, सायन्स, टेक्नॉलॉजी हे जे घटक आहेत हे घटक ऑलरेडी पूर्ण होतात. एन्व्हायरमेंट वगैरे म्हणजे पूर्वचे सगळेच घटक तुमचे
जवळजवळ पूर्ण होतात. जवळजवळ म्हणजे करंट अफेअर्सचे 100% घटक पूर्व परीक्षेचे मुख्य परीक्षेतच कव्हर होतात. म्हणून मुख्य परीक्षेची पुस्तकं जर तुम्ही चांगल्या प्रकारे घेतली आणि जोरदार अभ्यास केला तर तुमची पूर्वही आरामात कव्हर होणार आहे. आणि मी अपेक्षा करतो की या ठिकाणी PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी टाकत राहीन. तर या ठिकाणी चॅनलला तुम्ही अटॅच राहा, जॉईन राहा, सबस्क्राईब राहा. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.